वाघ हे अतिशय मेहनतीनं, अतिशय आध्यात्मिक आणि सगळं यामध्ये बाल संस्कार शिबिराच्या माध्यमातून देशाची नवीन पिढी, पुढची पिढी ही सुसंस्कारक्षम असावी या पद्धतीनं त्यांचं बालसंस्कार शिबिरामध्ये या शिक्षकांच्या मार्फत अतिशय चांगली पिढी होण्याचं भाग्य ते त्यांना लाभते. इथं आल्यानंतर आपण गायनाच्या माध्यमातून, श्लोकांच्या माध्यमातून आपण जे या संस्कार शिबिरामध्ये शिकलात त्याचा प्रात्यक्षिक अतिशय आनंद वाटतो. कारण संस्कृत ही भाषा काही सोपी नाही आहे, सोपी पण आहे, सोपी पण नाही. कारण माझा आयुर्वेद महाराज झालेला असल्यामुळे मला संस्कृत मधूनच शिकावं लागलं. त्यामुळे आयुर्वेदमध्ये जो आयुर्वेद करतो आपण तेव्हा संस्कृत आणि त्याची पूर्ण विश्लेषण ते मराठी. त्यामुळे संस्कृत हे 12वी नंतर 5 वर्ष संस्कृतशी संपर्क आला, संबंध आला. अतिशय गोड अशी ही भाषा आहे, अलंकारिक भाषा आहे. आणि यामधून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक वगैरे महाराजांनी सांगितलं, त्यावर माझा काही अधिकार नाही आहे. परंतु संस्कृत भाषा आणि श्लोक हे जेवढे आपण म्हणू तेवढं वाणीवर आपल्या प्रभुत्व निर्माण होतं. शब्द वेळेवाकडे आपले कोणतेच येत नाही. सुस्पष्ट असे शब्द उच्चारण्याची सवय जी आहे ती संस्कृत भाषेमध्ये आपल्याला लागते. आणि म्हणून आपण संस्कृत भाषेचाही या श्लोकाच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. अतिशय आणि सर्वात प्राचीन ही भाषा आहे. आणि त्यामुळे हे शिकता प्रसन्नता वाटते की या शिबिरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे मुलं आणि मुली हजर आहेत. महाराजांनी सांगितलं चाटी करायचं. तुम्ही आध्यात्मिक किंवा याच्यात बाकीचं जे काय असेल परंपरेनुसार ते तुम्ही विश्लेषण केलं असेल तर दुसरा फायदा तुम्हाला सांगतो. तो आयुर्वेदामध्ये आहे. पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये शिकलेला आहे आणि पूर्वीपासून आपल्या परंपरा तरी ओळखलेलं चाटीचं महत्व काय, आध्यात्मिक महत्व किंवा त्याचे महाराजांनी सांगितलं. परंतु आपल्या शरीरासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं असतं चाटी करणं. काय कारण असेल, काय कारण असेल? आजकाल लोक बघा केस ट्रान्सप्लांट करतात, नवीन केस लावतात, काही शॅम्पू वापरतात, काही सिरम वापरतात, खूप काही प्रकार वापरतात. कारण प्रत्येकाला वाटते की माझे केस लवकर गेलेले पाहिजे आणि चांगले राहिले पाहिजे, चेहरा चांगला दिसला पाहिजे. महिलांमध्ये असतं कमी केस, पतले केस झाले, गळून राहिले. पुरुषांमध्ये आजकाल टक्कल करण्याचं जास्त होतं. आणि त्यामुळे आयुर्वेदात सांगितलेलं की वर्षातून एक वेळेस तरी चाटी ही केलीच पाहिजे. आणि ती एक वेळेस केली तर त्याला 5 वेळेस, म्हणजे एक वेळेस आपण चाटी केली की 2 दिवसानं पुन्हा उलटी चाटी, पुन्हा 2 दिवसानं उलटी चाटी, पुन्हा 2 दिवसानं उलटी चाटी, असे 5 वेळेस जर केलं दरवर्षी तर त्याचे केस हे शेवटपर्यंत चांगले आणि मजबूत राहतात. म्हणून मजबूत केसांसाठी सुद्धा चाटी आवश्यक आहे. हे त्याच्या मागचे. आता मी तुम्हाला सांगतो, आईचं आता देहांत झाला 1 ऑगस्टला, मागच्या वर्षी. आता 1 ऑगस्टला प्रथम पुण्यस्मरण होईल. 1 ऑगस्टला देहांत झाला की आपल्या परंपरेनुसार आपल्याला केस द्यावे लागतात. आपण चाटी केली. इन बिटवीन मी मध्येच एका केसावाल्याची लक्षात थोडं देऊन झाले, काय करायला पाहिजे. डॉक्टर तुम्ही साहेब तुम्ही आता हे चाटी केली नाही की नाही, आता उलटी चाटी 2-2, 3-3 दिवसांतर 5 वेळेस लावा. तुमची केस जरा व्यवस्थित होती. तुम्ही 5 वेळेस केली आणि खरोखर त्याचा एक कसं, कारण तुमचे जे छिद्र असतात ते मोकळे व्हायला लागतात आणि केसांचं रोपण किंवा केसांची वाढ जी चांगली होते. म्हणून याच्या मागचं कोणी कोणी सांगतं की धर्मात काहीतरी सांगतात चाटी करा, हे करा, शरीर ठेवा. त्याच्या मागेही एक परंपरा, संस्कृती, त्यामध्ये अध्यात्मही आहे, विज्ञान पण आहे. आणि त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही, परंतु जे विषय समोर येतात. परंतु मला आनंद या गोष्टीचा होतो की या वयामध्ये आपण सर्वजण इथं इतक्या दिवसभर आणि रात्री इथं झोपता राहता, ते सगळ्यात मोठं काम आहे.
पहिली तर आता आपण पाहतो आजूबाजूला की या वयातले मुलं तर पकडून आणले तर राहत नाही. आणि ते बघा की शहरामध्ये आणि श्रीमंत मुलांमध्ये, श्रीमंत घरांमध्ये हे प्रमाण अतिशय जास्त आहे. त्यांना तुम्ही काही सांगा, त्यांचं एक विश्व वेगळं झालेलं. परंतु तेही या प्रवाहात कसे येतील हे भविष्यामध्ये महाराज आपल्याला काम करावं लागणार नाही. 21 दिवस 5 दिवसाचं त्यांचं शिबिर, जे श्रीमंताचे मुलं आहेत तेच खरं तर सुधारण्याची आवश्यकता आहे. आपले मुलं तर आता चांगल्या प्रकारे या संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये शिकतायत आणि देश जर मजबूत ठेवायचा असेल ना, सक्षम ठेवायचा असेल तर ही पिढी या पद्धतीनं सुसंस्कारित होणे आवश्यक आहे. जे ज्ञान महाराजांच्या आणि शिक्षकाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं त्यामधून एक व्यक्तिमत्व विकास, तुम्ही एक चांगला व्यक्ती होण्यामध्ये मदत होते. बरेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत राहतात, हे असं का, तसं का, हे असं केलं काय तसं. इथं त्याचं उत्तर असतं महाराजांकडे. कोणताही प्रश्न विचारला तर सार्थक उत्तर देण्याची ताकद जी आहे ही आपल्या संत परंपरेमध्ये. आणि म्हणून हा वारकरी संप्रदाय हा टिकला पाहिजे, वाढला पाहिजे आणि तो रुजला पाहिजे. प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे. तरच संप्रदाय टिकता टिकता आपला देश सुद्धा समृद्ध आणि भविष्यामध्ये सक्षम होणार आहे. म्हणून अशा पिढीची आवश्यकता आहे. भविष्यामध्ये महाराज बऱ्याचशा प्रशिक्षणात पहिल्या वेळेस आपल्याकडे येण्याचा योग आला. आमच्या मतदारसंघातही भरपूर प्रशिक्षण शिबिर असतात आणि त्या प्रशिक्षण शिबिर आमच्याशी संबंधित असतात. आम्ही जात राहतो, सगळ्या व्यवस्था वगैरे पाहतो. अतिशय आत्मिक आनंद त्या शिबिरांमध्ये. पण पुढच्या वर्षी मी एक सांगेन तुम्हाला की बघा, आज लाठीकाठी आणि लेझीचं आपल्याला प्रात्यक्षिक झालं असेल किंवा काही गोष्टी आपण शिकला असेल, पण आज जागतिक वातावरण पाहता पुढची पिढी ही अध्यात्म संत परंपरेबरोबरच ही सशक्त सुद्धा असली पाहिजे. कोणताही प्रसंग जरी आला तर पुढची पिढी म्हणजे फक्त मुलांसाठी नाही, मुली सुद्धा त्या अशा सशक्त आणि सक्षम असल्या पाहिजे. कोणत्याही आव्हानाला अंगावर घेण्याची, मुकाबला करण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. त्या पद्धतीने शारीरिक दृष्ट्या सुद्धा आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा ती स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी विनंती करणार की पुढच्या वेळेस थोडं आपण पहिलेच प्लॅनिंग करू. शिवकालीन युद्ध कला जी आहे तीही या महाशिबिरामध्ये आपल्याला पुढच्या वर्षी शिकायला मिळावी. त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न आणि त्यासाठी जे लागते करण्याची आमची मानसिकता आहे. आणि म्हणून शिवकालीन युद्ध कला ज्या माध्यमातून शारीरिकाचा विकास होईल आणि आपण कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम व्हाल अशा मुली आणि मुलं ते आपल्या भविष्यात घडवायचे आहेत. तरी लढाई करण्यासाठी, कोणाला भांडण करण्यासाठी नाही आहे, पण स्वतःचं रक्षण, आपल्या कुटुंबाचं रक्षण आणि आपल्या देशाचं रक्षण यासाठी महत्वाचं आहे. शेवटी एवढंच सांगेल की संस्कार हे अशा शिबिरातून घडत असतात. यातून एवढं तुम्ही बाकीचं ज्ञान तर घेताय, पण एक गोष्ट इथून घेऊन जा, जे आज आपण आजूबाजूला पाहतो. काय पाहतो आपण आजूबाजूला? आजच्या परिस्थितीमध्ये काय घडतंय? जो आपल्या धर्मासमोर, आपल्या संस्कृतीसमोर सगळ्यात महत्वाचा जर आज विषय असेल तर आपल्या मुली ह्या परक्यांबरोबर जातात. की तो शब्द लव जिहाद वगैरे सगळे वापरतात, परंतु ह्या घटना खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. आणि या संस्कार शिबिरामधून शिकलेल्या मुली आणि मुलं निश्चितपणे या कोणत्याही गोष्टीला बळी पडणार नाही, माझी स्वतःची खात्री आहे. कारण आपल्याला ते संस्कार उगवले जातात. परंतु थोड्या थोड्या गोष्टीसाठी, कारण आभासी जग आहे, मोबाईलचा मोठ्या प्रमाणामध्ये पगडा जो आहे आपल्या डोक्यावर आहे आणि आभासी जग आहे. प्रत्येकालाच वाटते की हे मी काहीतरी पाहिलं पाहिजे, यामध्ये मी गेलो पाहिजे, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. जगात असं घडतं आणि या गोष्टीमध्ये वाहवत जाऊन ज्या नको गोष्टी असतात, ज्या आई वडिलांना त्रास देणाऱ्या गोष्टी असतात, त्या आपल्या मुली आणि मुलांकडून वयात आल्यानंतर घडण्याची प्रमाण वाढले. आणि म्हणून मुलांनाही सांगणार आहे, मुलींनाही सांगणार आहे, फक्त मुलींसाठी हा विषय मुलांसाठी आहे की आपल्या कुटुंबामध्ये आपल्या बहिणीचं रक्षण, आपल्या माऊलीचं रक्षण ही करण्याची जबाबदारी आपल्या मुलांची असते. मुलींची पण ती जबाबदारी आहे की आपली बहीण असेल ती कशा प्रकारे करते, कोणी तिला छेडतं काय होतं,
ही पाहण्याची ती सक्षमतेनं त्या गोष्टीला विरोध करण्याची ताकद आपल्या मुलींमध्ये निर्माण झाली पाहिजे. होणार आहे की नाही? कोणी केलं तर तिथून अंगावर जाण्याची ताकद. हे बघा, इतके भाऊ तुमच्यासाठी असतात की तुम्ही जर आवाज दिला तर एवढे भाऊ येऊ शकतात. पण मुलीचं कसं सांगू की नाही, आई बाबा काय म्हणतील, काय करू काय नाही, काय करू काय नाही, आणि मग एखाद्या गोष्टीमध्ये ती फसल्यानंतर मग खूप मोठा प्रकार विकोपाला जातो. आणि म्हणून मुलींनी ती सुद्धा मानसिकता ठेवावी की जर आमच्यावर कोणी येत असेल, आम्हाला चढत असेल, आमच्याशी कोणी दुर्व्यवहार करत असेल, तर निश्चितपणे आम्ही त्याचा आवाज उचलल्यानंतर तुमच्यासाठी धावणारे असंख्य लोक या जगामध्ये आहेत. म्हणून त्याची काळजी नाही, आपण हिंमत ठेवणे आणि अशा संस्कार शिबिरामधून ती ताकद, ती हिंमत, ती क्षमता मुली आणि मुलांमध्ये वाढीच लागते. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की या अशा संस्कार शिबिरामधून शिकून गेलेली मुलं आणि मुली जे संस्कार घेऊन जातात ते निश्चितपणे आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या कुटुंबातच नाही तर माझ्या बाजूला काही घडत असेल, एखाद्या मुलीसोबत मुलासोबत काही दुष्कर्म किंवा काही प्रॉब्लेम होत असेल, तर माझं कर्तव्य आहे की मी अर्ध्या रात्री त्याच क्षणाला ते कोण आहे न पाहता मी तिथे गेलोच पाहिजे. तिची किंवा त्याची त्या समस्येतून मी त्याला काढलंच पाहिजे, तिला काढलंच पाहिजे. ही मानसिकता जर आपण डेव्हलप केली तर आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपलं कुटुंब, आपला देश हा निश्चितपणे चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. मला वाटते की खूप जास्त बोलण्यापेक्षा ते मला एक दोन विषय मांडावेसे वाटले तुमच्या समोर, ते मांडले. आणि महाराजांना विनंती करतो की पुढच्या वेळेस आपण थोडं बसून शिवकालीन युद्ध कला सुद्धा या परिसरामध्ये दानपट्टा असो, तलवारबाजी असो, आमच्या मुलींसाठी सगळ्यांसाठी. आज मी बरेचसे व्हिडिओ पाहतो. आज महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये, केरळमध्ये जर आपण पाहिले मोबाईलवर काय पाहावं, काय पाहायला पाहिजे? मोबाईल वापरू नये असं माझं म्हणणं नाहीये. मोबाईलमध्ये काय पाहावं? आज तुम्ही मोबाईलमध्ये जेव्हा रील्स पाहतो, हिरो हिरोईनच्या, बाकीच्या, आता काही काही आपल्या मुली आणि मुलं अशा करायला की रस्त्यावर कुठं फोटो पण कुठं रील बनवतात, त्या टाकतात, नवरा बायकोच्या टाकतात, काय कुठं चाललंय काय माहिती नाही. रील्स अशा पाहायच्या. केरळमध्ये शिवकालीन याच्या युद्धकला बरोबरच केरळची युद्धकला अतिशय प्रगत आहे. तर त्या रील्स बघायला पाहिजे, त्याच्यातून प्रेरणा घेतली पाहिजे की आपणही का शिकू शकत नाही. म्हणून शिवकालीन युद्धकला महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याचशा शिबिर त्यांचे शिवकालीन युद्धकलेचे चालू आहे. त्या रील्स बघितल्या पाहिजे की आपलं संरक्षण आपण कसं करू शकतो, कशा प्रकारे आपल्याला स्वतःला वाचू शकतो, कसे आपण सक्षम ताकदवान होऊ शकतो. चांगल्याही गोष्टी मोबाईलमध्ये बघता येतात. आणि म्हणून सारासार विचार करण्याची जी आपल्याला देण आहे ती कुठे मिळतं? चांगल्या प्रकारे सारासार एखाद्या गोष्टीतून काय चांगलं काय वाईट ही समजण्यासाठीच हे बालसंस्कार शिबिर असतं. आणि मला वाटतं की या बालसंस्कार शिबिराचं हीच यशस्वीता आहे की आपण यामधून ह्या गोष्टी समजून घेतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय चांगलं काय वाईट याचा विचार करण्याची आपली प्रवृत्ती वाढते. त्याप्रमाणे आपण करतात याबद्दल अतिशय आनंद होतो. आणि भविष्यामध्ये आपल्या हातून आपल्या कुटुंबाची, आपल्या परिसराची, आपल्या देशाची सेवा हो आणि सर्वसामान्य जे आहेत सगळ्यांची सेवा करण्याचा तुम्हाला एक आधार जो आहे तो महाराजांच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. तो असाच पुढे आपण वाढवत राहावं हीच खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.